भिवंडीतील अनेक हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका बसतोय। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक हॉटेल बंद झाली आहेत, तर काही हॉटेल मालकांनी पर्यायी उपाय म्हणून कोळशावर चालणाऱ्या शेगडीचा वापर सुरू केला आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये पंचायत समितीसमोर उपसरपंचाच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे 15 कोटींच्या कामांचं देयक प्रलंबित असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। मंदिर रेल्वेवरील टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज मध्यरात्री या स्थानकावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पीएमपी कडून वडू बुद्रुकसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पुणे मनपा स्वारगेट भोसरी हडपसर आणि निगडी इथून 14 अतिरिक्त बसेस धावणार आहेत। सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध वेळांमध्ये प्रवाशासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे। चंद्रपूरच्या विसापूरमधील अत्याधुनिक क्रीडा संकुलात सैन्य दलाच्या सहकार्यानं BA डिफेन्स स्टडीज पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे। त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली आदिवासी जिल्ह्यातील तरुणांना देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी शैक्षणिक वर्षात 2026 आणि 27 प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा असं अकॅडमिक कॅलेंडर घोषित करण्यात आलं। यानुसार नवीन सत्र 15 जून 2026 रोजी सुरू होणार आहे, तर 31 जुलैपर्यंत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन आहे। राज्यभरातील अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी 12वीसह पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता। मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी आकडेवारीसह अन्य कोणतीही कारवाई प्रत्यक्ष झालेली नाही। सर्व सवलत केवळ कागदावर असल्याचं समोर आलं। गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। हिंगोली तालुक्यातील कळमनुरी तसंच औंढा नागनाथ तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। याचा फटका आता शेतकऱ्यांना बसला असून काढणीला आलेल्या गहू ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढतच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। त्यामुळे वन विभागाच्या वतीनं ठिकठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आगीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृती केली जाते। राजस्थानच्या सांबर तलावावर फ्लेमिंगोसह इतर परदेशी पक्षी आले, त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक आकर्षित होत आहेत। या पक्षामुळे 200 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला हा तलाव एक नेत्रदीपक दृश्य बनला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कला केंद्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर डीजे आणि आधुनिक साऊंड सिस्टीमला विरोध केला जातोय। लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। कला केंद्रात केवळ पारंपरिक पद्धतीनं सादरीकरण व्हावं, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या केंद्रांचे परवाने रद्द करावेत असं निवेदन देण्यात आलं। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय। अलमट्टीची उंची वाढवल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना फटका बसणार असून राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। नद्या तसंच विहिरी कोरड्या पडल्यात। वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे।